नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शब्दगंधावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मी सौ मनीषा महेश पिसाळ. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील काळे केस नावाचा जो लघुनिबंध आहे तो पाहणार आहोत. हा लघुनिबंध नारायण सीताराम फडके या नामवंत कादंबरीकारानं लिहिलेला आहे. मराठी साहित्यामधील नासी फडके म्हणजेच नारायण सीताराम फडके हे लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि लघुनिबंधकार, त्याचबरोबर कलेकरता कला हा पक्ष सातत्याने मांडणारे समीक्षक म्हणून त्यांची ओळख आपणाला आहे. नासी फडक्यांच्या विषयी थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगते. नासी फडके हे जन्म त्यांचा 4 ऑगस्ट 1894 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 22 ऑक्टोंबर 1978 साली झालेला आहे. मराठी साहित्यामधले नावाजलेले ते लेखक होते. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. इसवी सन 1949 मध्ये ते तेथून सेवानिवृत्त झाले. नासी फडक्यांच्या कथा यांचा जर विचार केला तर त्यांच्या कथा त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. लक्षात घ्या, त्यांच्या कथेचं त्रिगुण कोणते तर तंत्रशुद्धता, रेखीवपणा, डौलदार भाषा ही त्यांच्या कथेची वैशिष्ट्ये असलेली पाहायला मिळतात. आकर्षक प्रारंभ ते करत होते. कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठराविक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबरच फडक्यांची कथा, रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी असलेले आपणाला दिसून येते. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगवणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडवणे यामध्ये फडक्यांचा हात कोणी धरू शकत नाही. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये ते पारंगत होते. त्यांच्या कथा या भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत. आशयाच्या बाबतीत उतळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदू मधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे नासी फडक्यांच्या कथेची वैशिष्ट्य असलेले आपणाला पाहायला मिळतात. म्हणजेच लक्षात घ्या, मराठीमधले एक नामवंत कादंबरीकार, कथाकार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. जवळजवळ त्यांनी 100हून अधिक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. लक्षात घ्या. आणि माझे जीवन एक कादंबरी नावाचं आत्मचरित्रही त्यांनी लिहिलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते. तर असा असणारा हा नामवंत लेखक, त्यांना हा लघुनिबंध कसा सुचला याविषयीचं विवेचन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांची काही पुस्तकं पहा स्क्रीनवरती. प्रतिभा सादन, समग्र नासी फडके, निवडक नासी फडके अशी काही त्यांची पुस्तकं मी तुम्हाला दाखवली. अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यातली एक मोजकीच पुस्तकं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. तर हा जो लघुनिबंध आहे की लेखकाचे केस
अजून काळे राहिलेले आहेत. आपल्याला माहित आहे सध्याच्या युगामध्ये केस काळे राहणं हे एक गूढ आहे. लक्षात आहे, गूढ म्हणण्यापेक्षा 35 नंतर किंवा एव्हाना 35च्या अगोदरच अनेक व्यक्तींचे केस पांढरे झालेले आपल्याला पाहायला मिळतात समाजामध्ये. इकडं तिकडं आपण वावरत असताना किंवा बऱ्याच व्यक्तींचे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे केस सुद्धा पांढरे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता हा तो त्या व्यक्तीचा दोष नसतो, पण समोरची व्यक्ती मात्र पांढऱ्या केसांवरून त्या व्यक्ती संदर्भात एक वेगळ्या प्रकारची चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते. लेखकाचं मात्र वय झालेलं आहे आणि लेखकाचे केस अजून काळे राहिलेले आहेत. लेखकाला जो जो भेटतोय तो त्याला पहिला प्रश्न विचारतोय की तुमचे केस अजून काळे कसे आहेत. आणि मग लेखक म्हणतो याचा विचार मी करत राहतो आणि याचा विचार करत असताना विनोदाच्या माध्यमातून लेखक शब्दांच्या कोट्या करतो. शब्दांच्या साह्यानं त्याचं उत्तर देण्याचा लेखक प्रयत्न करतोय. उत्तर कदाचित समोरच्या व्यक्तीला पटेल असं नाही, पण लेखक मात्र तो विनोदाच्या माध्यमातून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. हा लेख मला कधी सुचला हेही विनोदाच्या माध्यमातून नाशी फडकेंनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत विषय काय आहे कथेचा पहा तर तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. हा प्रश्न तसा गर्भित आहे. मग ते काळे राहण्यासाठी काय केलं किंवा केस काळे राहण्यासाठी समाजामध्ये लोक काय करतात, कल्पाची रंगपंचमी कशी नित्याची होऊन जाते, मग एखाद्या वेळेस जर कलप केला नाही तर केसांची दुर्दशा कशी होते, याविषयीचं विवेचन याच्यामध्ये आलेलं आहे. विनोदी पाठ आहे हा, लक्षात घ्या. विनोदाच्या साह्यानं नासी फडकेंनी याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. कुठल्या प्रश्नावरती? तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहे. लेखक म्हणतो मला भेटायला येणारा त्या गृहस्थाचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. आश्चर्य का वाटलं नाही लक्षात घ्या, कारण येणारा प्रत्येक जणच लेखकाला काय करतोय, तो प्रश्न विचारतोय. त्यामुळं लेखकाला काय विशेष वाटलं नाही. प्रश्नाची मला आता लेखक म्हणतो सवय झालेली आहे. कुठे परगावी गेलो, कॉलेजला गेलो, व्याख्यानासाठी गेलो तर परिचयाची, बिनपरिचयाची, माहितीतली, माहिती नसलेली अशी माणसं भेटतात. जुन्या आठवणी निघतात. मग आपला तो मित्र काय करतोय, हा मित्र काय करतोय, अशी प्रश्नांची सरबत्ती होते, विचारांची देवघेव होते. आणि मग घड्याळाचे काटे जसे मागे फिरवावे तसे पाठीमागचे दिवस आठवायला लागतात. आणि मग मातीच्या ढिगाऱ्यात, नासी फडके म्हणताय, मातीच्या ढिगाऱ्यामध्ये सुखदुःखांचे माणिक मोती जसे आढळतात तसे पाठीमागं न्याहाळून पाहत असताना अनेक गोष्टी सुखदुःखांच्या आठवायला लागतात. मित्र सगळे एकत्रित बसले की मग वयांचे अंदाज पडताळले जातात आणि समोरचा माणूस नासी फडकेंच्याकडं टक लावून पाहतो आणि प्रश्न विचारतो तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत. म्हणजे जो भेटल तो लेखकाला हाच प्रश्न विचारतो आहे. त्यामुळं लेखक त्याला त्याच्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा लेखक म्हणतो उघड असते, गूढ असणारी प्रशंसा. कारण याचं उत्तर त्याला काय करायचं असतं, पाहिजे असतं. आपणही तो उपाय करूया असं त्याला वाटत असतं. लेखक म्हणतो स्तुतीनिंदीची पर्वा न करणारा मी, पण शेवटी माणूस आहे. स्तुती कुणाला आवडत नाही, स्तुती सगळ्यांनाच आवडते. तसं लेखक म्हणतो मलाही स्तुती आवडते, मला थोडं बरं वाटतं. मी हसतो, गप्प बसतो आणि दुसरा विषय
काढतो. मात्र तुमचे केस अजून काळे राहिलेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे असं त्याला म्हणायचं असतं. त्याचं ते बोलणं ऐकून लेखक म्हणतो मलाही आनंद होतो आणि मी नंतर विषय बदलला तरी त्याची काही हरकत नसते. म्हणजे बऱ्याच वेळा समोरचा माणूस लेखकाला विचारतोय प्रश्न, पण लेखकानं उत्तर देणं अपेक्षित आहे असं नाही. बऱ्याच वेळा लेखक टाळण्याचा प्रयत्न करतोय, समोरचा समजून घेतो आणि पुढचा विषय निघतो. पण एकदा मात्र लेखक म्हणतो, एक गृहस्थ जो लेखकाला भेटला होता तो लेखकाच्या खनपटीलाच बसला. आता खनपटीला बसला म्हणजे काय हो, तर मागे लागला. उत्तर सांगितल्याशिवाय त्याला चैन पडला नाही. लेखकाला तो म्हणतो, विषय बदलू नका, तुम्ही काय युक्ती केली एवढं सांगा. खनपटीला बसणे वाक्यप्रचार लक्षात घ्या, विचारला जाईल अर्थासाठी. खनपटीला बसणे, पिच्छा न सोडणे, पाठीमागेच लागणे. तर लेखक म्हणतोय मला उत्तर सांगणं भाग होतं आणि मी पण त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं आणि केसाच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा का मला छळतोय याचं कारण लेखक म्हणतो मला कळलं. आता इथं सुद्धा परत वाक्यप्रचार आहे, तगादा लावणे. तगादा लावणे म्हणजे एखादी गोष्ट पाठीमागे करणे, ती एखादी गोष्ट करण्यासाठी वारंवार पाठलाग करणे, पाठीमागे लागणे. तर इथं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तो माणूस काय झाला, लेखकाच्या पाठीमागं लागला. तो मला का विषयांतर करू देत नाही हे लेखक म्हणतो माझ्या लक्षात आलं, कारण त्याच्या डोक्याकडं मी निरीक्षण करून बघितलं तर त्याच्या डोक्यावरती एकही केस काळा नव्हता. म्हणजे त्याचे सर्व केस पांढरे झालेले होते. आणि मग पांढऱ्या केसांवर झाकण घालता यावं म्हणून तो लेखकाच्या पाठीमागं लागलेला आहे. कोण? तो एक गृहस्थ. बाकीचे मित्र विचारायचे अरे काय करतोस केसांसाठी वगैरे वगैरे, पण ते उत्तर पाहिजेच असं नाही. त्यांना माहित होतं नेमके काय केलं जाते ते. आणि मग या गृहस्थाला मात्र लेखकानं उत्तर देणं अपेक्षित होतं. लेखक म्हणतो हलकेच पांढरं पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात वाढत जाते आणि ज्याचे केस पांढरे होत आहेत त्याला आभाळ फाटल्यासारखं होतं. आभाळ फाटणे प्रचंड मोठं संकट ओढवणे. परत वाक्यप्रचार लक्षात घ्या, आभाळ फाटणे प्रचंड मोठं संकट ओढवणे. तर त्या व्यक्तीला आभाळ फाटल्यासारखं होतं आणि मग ती व्यक्तीसारखा प्रश्न विचारते लेखकाला, किंवा पांढरे केस झालेल्या व्यक्तीला कल्पाची रंगपंचमी नित्याची होऊन बसते. माणूस कंटाळतो. लेखकानं कसं वर्णन केले बघा. आणि मग मेहनत सुटली की पैलवानाचं जसं पोट सुटतं तसं मग या केसांची दुर्दशा होते. केसांचा कल्पाचा मूळ काळेपणा गेलेला नसतो, पांढरेपणा पूर्ण हरवलेला नसतो. म्हणजे पांढरे केस काळे केले की कालांतरानं ते काय होतात, पांढरे पडायला लागतात. ते पूर्ण पांढरे नसतात, पूर्ण काळे नसतात, अशी मधलीच अवस्था त्या केसांना प्राप्त होते. आणि मग लेखकानं मात्र इथं वर्णन केलेलं आहे नासी फडक्यांनी. नासी फडके म्हणतात एकतर पूर्ण पांढरे केस राहिलेले नाहीत, पूर्ण काळे झालेले नाहीत, दोन्हीची मधली अवस्था आहे. मग याची जर रंगछटा चित्रकाराला जर रंगवायची असेल तर ती कशी रंगवायची, तर एका असणाऱ्या निष्णात चित्रकाराला सुद्धा हे रंगवता येणार. निष्णात म्हणजे पारंगत, खूप एक श्रेष्ठ चित्रकार आहे, त्याला सुद्धा या केसाची छटा रंगवता येणार नाही. कारण पूर्ण काळे केस नाहीत, पूर्ण पांढरे नाहीत, दोन्हीच्या मधलीच अवस्था केसांची झालेली आहे, केसांची दुर्दशा झालेली आहे.
आणि म्हणून लेखक म्हणतो, मी त्याला उत्तर दिलं, केस काळे राहिलं झालं. केस काळे माझे राहिले झालं. मग तो म्हणतो, पहा, तुम्ही खरंच सांगत नाही, केस आपोआप काळे राहतात काय? बोला, खरं बोला, काय इलाज केलेत? मग मला त्याची थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मी म्हटलं, तुम्ही पिच्छाच पुरवत आहात तेव्हा सांगणं भाग आहे. तुम्ही माझी पाठीमागच लागल्यासारखं, तर मला सांगणं भाग आहे. मग तो खुशीत येऊन म्हणतो, पुढचा ग्रस्त, आता कसं बोललात? सांगा काय केलं? मी म्हटलं, असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात? फार विचार केला ना, नाही का? मग मी तोच उपाय केला. लक्षात येते का? मी तोच उपाय केला. म्हणजे काय केलं? फार विचार केल्यानं केस पांढरे होतात. मग मी तुम्हाला सांगतो, मी तोच उपाय केला. म्हणजे मी काय केलं? मी कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. बघा, विचार नाही केले की केस काळे राहतात. असं असतं का हो? असं असत नाही. पण त्या समोरच्या व्यक्तीला, लेखकाला गप्प बसवायचं आहे, त्याचं उत्तर त्याला द्यायचं आहे, म्हणून लेखकानं तसं सांगितलेलं आहे. हे कारण मान्य करण्यात ते स्वतः फार विचारी ठरत होते. लक्षात येते बघा, लेखकानं शब्दाची केलेली खोटी. हे कारण लेखकानं सांगितलं, त्यामुळं समोरचा तो ग्रस्त काय होत होता? जास्त विचारी ठरत होता, कारण त्याचे केस पांढरे झाले होते. लेखकानं काय उत्तर दिलं? मी तोच उपाय केला. कुठला? विचार न करण्याचा. म्हणजे समोरच्या व्यक्तीचे पांढरे केस आहेत, म्हणजे तो जास्त विचार करतोय, तो जास्त विचारी आहे, असा याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. त्यामुळं क्षणाचाही विलंब विचार न करता ते म्हणाले, हो हो, बहुतेक तसं तज्ज्ञ लोक म्हणतात. बघा, विचारवंत लोक असं म्हणतात की जास्त विचार केल्यानं केस पांढरे होतात. म्हणजे समोरचा ग्रस्त आहे, तो लेखकाच्या मते जास्त विचार करत होता, असा याचा अर्थ होतोय. पुढे जाऊन लेखक काय म्हणतोय? मी म्हटलं, मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत? तोच उपाय मी केला. ते म्हणाले, लक्षात नाही आलं. मी म्हटलं, उगीच भ्रम आहे लोकांना, असं म्हणून त्या ग्रस्ताला तो विषय तेवढ्यावरच सोडायला लावला. ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं. बघा, माझ्या मनात काय आलं? लेखक म्हणतो, तो ग्रस्त निघून गेल्यानंतर त्याला उत्तर मिळालं. काय मिळालं? विचार केल्यामुळे केस पांढरे होतात. म्हणजे तो ग्रस्त विचारी ठरत होता. लेखकानं ते उत्तर दिलं आणि तो निघून गेला. लेखकाच्या विचार मात्र नाशी फडक्यांच्या डोक्यात मात्र विचार यायला लागला. मला जर कोणी प्रश्न विचारला की तुमची लिहिण्याची वेळ कोणती, असा जर मला कोणी प्रश्न विचारला, तर याचं उत्तर मी काय देऊ? माझी विचार करण्याची वेळ कोणती? तर माझं उत्तर काय असेल? माझी विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा. आणि जर हा प्रश्न कुठं मुलाखतीत लेखक म्हटल्यानंतर हा प्रश्न विचारलाच जातो, किंवा एखादा अभिनय करणारा एखादा कलावंत आहे, त्याला प्रश्न विचारला जातो, तुम्ही कधीपासून ही कला शिकला? कोणकोणत्या असणाऱ्या पिक्चरमध्ये किंवा सिनेमामध्ये तुम्ही काम केलेलं आहे? कोणत्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे? किंवा एखादा क्रिकेटर असेल, प्रॅक्टिस कधी करता? किंवा तुमची प्रॅक्टिस करण्याची आवडती वेळ कोणती? किंवा कोणकोणत्या मालिकांमधून तुम्ही खेळलाय? तुमचा सर्वोच्च आनंदाचा क्षण सांगा, वगैरे प्रश्न विचारले जातात. तसं लेखक म्हणून जर प्रश्न विचारायचा झाला, तर तुमची लिहिण्याची वेळ कोणती? तुम्हाला कधी विचार सुचतात? तुम्ही कधी लिहिता? तुम्हाला कधी आठवतं? तुम्हाला तुमची प्रतिभा कधी जागी होते? असे प्रश्न विचारले जातात. लेखक म्हणतो, मला जर प्रश्न विचारला, तुमची विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा, असं लेखकाला वाटतं. आणि हा प्रश्न आपण टाळून चालणार नाही. म्हणून
लेखक म्हणतो, या प्रश्नाचा निकाल लावण्याचा विचार मी करायला लागलो. या प्रश्नाचा आपण काय केला पाहिजे? निकाल लावला पाहिजे. निकाल लावणे, संपवून टाकणे. वाक्यप्रचार परत आहे, लक्षात घ्या. या प्रश्नाचा आपण निकाल लावला पाहिजे, म्हणजे संपवून टाकला पाहिजे. आणि म्हणून लेखक मग विचार करायला लागला. कशाचा? तुमची विचार करण्याची वेळ कोणती? या निश्चयाने मी स्वतःच बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे. माझं उत्तर तयार आहे. बरेच दिवस पुढे लेखकानं मग खूप दिवस विचार केला आणि लेखक म्हणतो, माझी विचार करण्याची वेळ कोणती? असं जर मला विचारलं तर मी त्याचं उत्तर सांगायला तयार आहे. उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे. लेखक काय म्हणतो बघा, मी तुम्हाला उत्तर सांगू शकतो कारण मी आता त्याच्यावरती विचार केलेला आहे. उत्तर थोडं कसं आहे? चमत्कारिक आहे, पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळ मी विचार करत असतो. आणि लेखनाचा उद्योग करणाऱ्या व्यक्तीनं तो करायलाच हवा. नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर लेखक म्हणतो, सदा सर्वदा मी काय करत असतो? विचार करत असतो. तेव्हा विचार करण्याची नेमकी कोणती वेळ, त्याबद्दल मी सांगू शकत नाही. म्हणजेच लेखकाचं उत्तर कसं आहे? लक्षात घ्या. लेखक मंडळी सदा सर्व काळ विचार करत असतात. आपण काय करतो? आपण साधी माणसं, आपण काय करतो? तर आपल्याला ज्यावेळी संकट येतं, अडचण येते किंवा एखादा प्रश्न निर्माण होतो तेव्हाच आपण विचार करतो, तो प्रश्न सोडवायचा कसा, किंवा एखाद्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ॲडमिशनच्या संदर्भातली असणारी माहिती मिळवायची आहे, तेवढ्याच बाबतीत आपण काय करतो? विचार करतो. पण ही जी लेखक, कवी, गीतकार मंडळी आहेत ती काय करतात? सदा सर्व काळ विचार करतात. लक्षात घ्या. कधी विचार करतात? सदा सर्व काळ विचार करतात. मग सतत त्यांच्या डोक्यात विचाराचं चक्र सुरू असतं. पुढे जाऊन लेखक काय म्हणतोय? पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला जास्त आवडते? हा जर प्रश्न तुम्ही विचारला, बघा, विचार सदा सर्व काळ करतो, पण कोणती वेळ आवडते हे जर विचारलं तर त्याचे उत्तर मला देता येईल. कारण माझं जे उत्तर आहे ते इतर लेखक देतीलच असं नाही. माझी मात्र विचार करण्याची वेळ, थोडी तुम्हाला हसू येईल, लेखक म्हणतो, पण माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ कोणती? तर सकाळी दाढी करताना. बघा, सकाळी दाढी करताना लेखकाला नवीन विचार सुचतात. आपल्याला हसू येते की नाही बघा? दाढी करताना लेखकाला विचार सुचतायत आणि नवे नवे विचार लेखक म्हणतो माझ्या मनात येतातही आणि सुचतातही. मी सकाळी उशिरा उठतो. नाशी फडके काय म्हणतायत पहा, मी सकाळी काय करतो? उशिरा उठतो. खोलीत खुर्चीवर बसून नाही दाढी करत, तर गॅलरीत उभा राहून मी दाढी करतो. खांबाला आरसा लावलेला असतो, आरशापुढे राहून मी दाढी करायला उभा राहून मी दाढी करायला सुरुवात करतो. डाव्या अंगाला सूर्य वरती आलेला असतो, किरणांचा झोत माझ्यावरती पडलेला असतो. तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच सकल आडव्या उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर असतात. पावसाची नाजूक रिमझिम सुरू असते, गर्जणारी वृष्टी सुरू असते. पण बाकीच्या ऋतूत संबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाची सुरुवातीची रहदारी सुरू असते. लोकांचे आवाज येतात, वाहनांचे आवाज येतात, आयांनी मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज येतात. माझं लक्ष त्याकडं नसतं. आणि या सगळ्या असणाऱ्या विचारांच्या, या असणाऱ्या सगळ्या गडबडीच्या वेळी लेखकाला विचार सुचतात. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मोज घेत, प्रकाशाची ताजी झिलरी दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या, टेकड्यांच्या रंगांची चमचम बघत मी असतो आणि क्षणभर उभा राहतो
आणि तो देखावा मला मुक्या शब्दाने म्हणतो नमस्ते. उलट मी म्हणतो नमस्ते. आणि मी गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो, गालांवर हनवटीवर त्याचा फेस करतो आणि यावेळी मला विचार सुचतात. गमतीशीर आहे का नाही बघा? गंमत आहे की नाही? दाढी करायला पूर्वीच्या काळी, आता ट्यूब्स वगैरे आलेले आहेत दाढी करायला. पूर्वीच्या काळी साबणावरती ब्रश फिरवायचा, तो साबण गालाला लावायचा आणि त्याचा फेस तयार करून दाढी केली जायची. आता वेगवेगळ्या प्रकारचे सेवर आलेले आहेत बाजारात, वेगवेगळ्या प्रकारची असणारी साधनं उपलब्ध झालेली आहेत. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आणि मग लेखक म्हणतो तो असणारा फेस जो आहे तो हनोटीवर, गळ्यांवर असा माखायला प्रारंभ मी करतो, पसरवायला सगळ्या गालांवरून, इकडून तिकडे तिकडून इकडे. आणि अशा वेळी मला विचार सुचतात. किती गंमत आहे की नाही? म्हणून म्हणतात बघा, जे न देखे रवी ते देखे कवी. ते देखे कवी. कवी याचा अर्थ कवीच नुसतं घ्यायचा नाही, तर लेखक सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. जे आपणाला सूर्याला दिसू शकत नाही, जे माणसाला दिसू शकत नाही, ते कवी मंडळींना, लेखक मंडळींना दिसतं. आणि त्याच क्षणी नवे विचार, नव्या संकल्पना माझ्यात कारंजाच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. माझ्या लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा उगम लेखक म्हणतो दाढी करताना झालेला आहे. बघा, दाढी करताना जसं आपल्याला निसर्ग बघताना एखादी प्रसंग आठवतो, किंवा एखाद्या समाजातलं दृश्य पाहून एखादा प्रसंग आठवतो, किंवा विचार मनात येतात. लेखकाला मात्र दाढी करताना आठवते. लेखक म्हणतो कितीतरी गोष्टींचं लिखाण माझे दाढी करताना आठवलेलं आहे. त्यावेळी माझ्या विचारांना का भरती यावी हे मला सांगता येत नाही, पण मला अजून न उकळलेलं हे गूढ आहे. लेखकाला सुद्धा हे कळलेलं नाही. गूढ म्हणजे रहस्य. लेखकाला स्वतःला कळलेलं नाही की मला दाढी करताना का विचार येतात. हे गूढ आहे. लेखक म्हणतो रहस्य आहे. कधी कुणाला काय, केव्हा, कसं, कुठं सुचेल हे काय सांगता येत नाही. प्रतिभा ही अशी असते, लक्षात घ्या. प्रतिभा ही अशी असते, तिचं बोट धरायला तुम्ही लागला तर ती तुम्हाला सापडणार नाही. पण तुम्ही तिला जर येऊ नका म्हणला तर ती पटकन तुमचं बोट धरेल. अशी असणारी प्रतिभा असते, लक्षात घ्या. कदाचित असं असेल की लेखक म्हणतो दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कुणी नसतं. आता दाढी करतोय लेखक, कशाला बायको, मुलगी किंवा मुलगा लेखकाचा जवळ थांबेल? दाढी करताना कुणी जवळ असतं का? असंच नाही, कुणी जात नाही जवळ. दाढी करताना हे काय दृश्य बघण्याचं दृश्य आहे का? नाही, तिथं कुणी नसतं. लेखक म्हणतो असलेलंही मला आवडत नाही. आणि यावेळी मिळणारा एकांत जो आहे तो इतर एकांताहून थोडासा कसा आहे, निराळ्या स्वरूपाचा आहे, वेगळ्या स्वरूपाचा आहे. म्हणून लेखक म्हणतो कदाचित हेही कारण असेल माझ्याजवळ कुणी नाही, म्हणून मला काय होतोय, विचार येतोय साबणाचा. आणखी एक गोष्ट, साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर तो वस्ताऱ्याच्या पात्यानं काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो. पूर्वी वस्ताऱ्यानं दाढी केली जायची. आता आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सेवर, वेगळ्या प्रकारचे असणारे ट्रिमर आलेले आहेत सेविंगसाठी. तर वस्ताऱ्याच्या साह्याने मी तो काढतो. त्यावेळी माझा मुळीच विचार नसतो, कशाचा, विचार करण्याचा. पण लेखक म्हणतो त्यावेळी मला विचार सुचतात. कारण लेखकानं पुढं सांगितलं, या कल्पना ही देखील कशी असते, लक्ष्मीसारखी लहरी असते. तिची आराधना करण्यासाठी तिच्या पुढे गुडघे टेकले की ती रुसून बसते. बघा, लक्ष्मी सुद्धा कशी आहे, लहरी आहे. तिच्या पुढं हात टेकले की ती रुसून बसते. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली की ती मागे मागे लागते. लक्ष्मी आणि सरस्वती. बऱ्याच वेळा मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की लक्ष्मी आणि सरस्वती, एक मिनिटात ही गोष्ट तुम्हाला सांगते मी, की लक्ष्मी आणि सरस्वती दोघींचं भांडण लागलेलं असतं आणि दोघी विष्णूकडे जातात. कोण श्रेष्ठ आहे? लक्ष्मी म्हणते मी श्रेष्ठ, सरस्वती म्हणते मी श्रेष्ठ. आणि मग कोण श्रेष्ठ आहे याचा निकाल लावण्यासाठी त्या विष्णूकडे जातात. आणि मग विष्णूला विचारतात. सरस्वती म्हणते देवा मी श्रेष्ठ आहे. लक्ष्मी म्हणते देवा मी श्रेष्ठ आहे. कारण सरस्वती म्हणजे विद्या. विद्या असल्याशिवाय लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा, आणि पैसा येण्यासाठी सरस्वतीची आवश्यकता आहे.
दोघींचं भांडण गेलं आणि विष्णूनं आपला असणारा निकाल दिला. काय निकाल दिला असेल तर विष्णूनं सांगितलं, तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहात. सरस्वती असल्याशिवाय लक्ष्मी येणार नाही आणि लक्ष्मी येण्यासाठी सरस्वतीची कास धरली पाहिजे, म्हणजे विद्या ग्रहण केली पाहिजे. म्हणजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, लक्षात घ्या. एकाच नाण्याच्या दोघीही तुम्ही श्रेष्ठ आहात असा ज्यावेळी निकाल दिला त्यावेळी दोघींचं समाधान झालं. तसं लेखक म्हणतो की मी विचार करण्याच्या मनस्थितीत नसतो, पण ही ही कल्पना ही कशी आहे, लक्ष्मीसारखी लहरी आहे. तिची आराधना करायला गेलो की ती रुसून बसते, उलट तिची पर्वा नाही केली की ती आपल्या मागे मागे येते. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो, मला काही सुचत नाही. पण दाढी करायच्या वेळी विचारायच्या प्रयत्नात मी मुळीच नसतो, पण विचार मला सुचतात, कल्पना सुचतात. पण हे सारे माझे तर्क आहेत. खरे तर दाढी करण्याच्या वेळी संकल्पना उचंबळून का यावी हे माझं मला सांगता येत नाही. माझा हा एक अनुभव आहे, लेखक म्हणतो, तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी एक, तुम्ही पटला तर घ्या, पण नाही पटला तर सोडून द्या. कारण आणखी एक मी पुरावा तुम्हाला देतो. कारण हा काळे केस नावाचा लघुनिबंधसुद्धा मला दाढी करतानाच सुचलेला आहे, दाढी करता करताच सुचलेला आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि दाढी करतानाच माझ्या लेखनिकाला मी तो लिहून घ्यायला सांगितलेला आहे. सगळेच लेखक लक्षात घ्या स्वतः हातानं लिहित नाहीत, त्यांनी लेखनिक ठेवलेला असतो. त्या लेखनिकाला मी दाढी करता करता हा लेख सांगितलेला आहे. म्हणजेच लेखकाला जो हा गर्भित प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तरसुद्धा लेखकानं दिलेलं आहे की राहिले केस काळे झालं. पण याचं उत्तर असं आहे की जर विचार नाही केला तर केस काळे राहतात. हे थोडं ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे, लक्षात घ्या, तारुण्यावरती. पण यासाठी विशेष काही प्रयत्न केला पाहिजे असा कोणताही उपाय अजूनही उपलब्ध नाही. कारण केस पिकणे, केस पांढरे होणे हा वयोमानाचा भाग असतो. पण लोकांना किंवा समाजातील व्यक्तींना कल्पाची रंगपंचमी ते करायला सुरुवात करतात आणि मग त्यांची कशी दुर्दशा होते याविषयीचा हा विनोदी असणारा पाठ किंवा लघुनिबंध, याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. हे विश्लेषण लेखकाच्या शब्दांच्या माध्यमातून फक्त ते मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्हाला हे आवडेल अशी मी अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद.